त्यात बरंच काय बोललात. अभंगाची फेरी आहे, 3:20 झालेले आहेत बुवा. आता डायरेक्ट की काही लोक कामाला जाणारे ते डायरेक्ट कामावर जाऊ शकतात, है की नाही. हे तो विषय काय माहिती आहे का, बक्षीस योग लागला का योग पोपटागत बोलणार. अरे पैसा पैसा काय लोकांना सांगायचं, संपत्ती किती कमवा पण संतती लायक पाहिजे. तू किती कमवत, शेवटी किती पैसा कमवा, शेवटी जाताना इथे 1 रुपयाचंच नाणं चिटकवणार. तुझा वय बोल, आपलं वय काय, आपण काय चाळे करतो. आज आपण भजनी बुवा आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आज बुवा लेवल सोडला. थोडक्यात सांगितलं, आधी तर महिला मंडळ बसले, महिला वर्ग बसलेला असताना तू माका सांगता हगायला आलास, बघायला आलास की हगायला आलास, पण तू तिथं कशाला आलेला. मग हे माझं काय नाही, मी त्याचे अनुभव स्वतःचे सांगतो. आता आमच्या गावात आमचे बाथरूम संडास असतं, खैसर असला काय लिवलेला नसता. हा खै लिवलेला असता पाण्याच्या संडास राहतात, थै लिवलेला असता ताव वाजता हो. इकडे बघा तिकडे बघा काय म्हणजे ह्याचे अनुभव. अरे माझं पोरगो नागडो फिरा, आता लहान पोरगो तो कधी कधी त्याका कंटाळलो काय तो असंच फिरा. आणि त्याका बघूसाठी माझ्या झिलात बघूसाठी गर्दी किती जमली. सोपी गोष्ट, समीर कदम तो पोरगो म्हटल्यावर त्याका नागडो बघूसाठी गर्दी किती काय हुआ. आणि मग माका येऊन सांगल्या, त्याच वेळी जर त्याका एखादी चेंडी घेऊन दिलं नसतं तर मग मी गेलोय, माका शेवटी लाज आणि टॉवेल काढून त्याका दिलोय, होय की नाही. सगळी गर्दी पळाली गल्ली गल्लीत ना. ह्याकाच म्हणतात नेतृत्व आणि कर्तृत्व. माझ्या पोरग्यान जमा केले, मी घालवले. काय बुवा, महिला मंडळ बसले म्हणून आपण काय तंत्र सोडायचं नाही. होय हो, मुंबई नंतर होता ह्याचं नाव फेमस ना गणेश जांभळे बुवा. आता मुंबई म्हटल्यानंतर आता 4-4 माळ्याची बिल्डिंग असतात आणि बिल्डिंगच्या खाली भिंती लिहिलेलं असतं येथे करू नये. तर तुम्ही समजा येथे करू नये, पण ह्याका काय झाला, जोराची झाली. ह्यानं आता वाचले काय आम्ही गणेश जांभळे बुवा माका कोण विचारतो. आणि गेलो थंय आपलं पोकेमॉन खेळायला सुरुवात केली. पोकेमॉन खेळायला सुरुवात केला. वरच्या घरात खिडकीत नाही का बाईन बघितलं नाही, खाली लिहिलेला होता. हे काय विचारता दिसत नाही, इतकं हुशार. तसंच पोकेमॉन घेऊन 2 पावला पाठी गेलो. ती काय विचारता आता दिसता, कशाच कसा कशाच कसा. समीर कदम सोपे नाही हा. अरे 365 दिवसात ते 300 दिवस मी बाहेर बारी येत तसेच मला. 65 दिवसात सोपी गोष्ट नाही ना. हे म्हणतात तेवढं वेळ लागत नाही. अरे आगासलो मागासलो त्या पोरग्यांका सांगता ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी काय करायचा, त्यांनी ग्रुप काढायचो, निर्वशी ग्रुप. पर्याय नाही. अरे 1000 मुलांच्या बरोबर आहे ना, 1000 मुलांच्या मागे 800 मुली आहेत. चुकी कोणाची. ज्यावेळी स्त्री भ्रूण हत्या आली त्यावेळी गर्भामध्ये मुलीला जन्म द्यायला कोण बघत नव्हते. 1000 मुलांच्या मागे 800 मुली, मग 200 मुलांची लग्न कशी होणार मला सांगा. होतीत काय. पण त्या 200 मुलांनी टेन्शन घ्यायचं नाही, त्यांना मी पर्याय देणार. कारण त्या 800 मध्ये 800 भागले हो की नाही. पण त्या 800 एखादं कोणतरी घटस्फोटीत असतात, कोणतरी विधवा असतात, ती गावणार आपल्या. टेन्शन नाही घ्यायचं. काय काय बोलता मी तर ट्रेन मध्ये मी आता माझ्या हातात पोहोचत नाही. आपली उंची झाली हो ताडा म्हणा हो वरती धरतात आणि खाज उठली म्हणून मी खाजवलंय. तर ते भैयाजी साहेब होते ते म्हणतात क्या करता. आता इतकं काय मी खुळं कोणाचो हात समजा दुकान खयव खाज होते
तो हात थेच जाणार ना. तो माका म्हणता क्या करताय तर खा जेवता खा जेवताय ना. ह्यो आणि मी त्या दिवशी ट्रेन मधून जायत होतो. ह्याका जोराची झाली. म्हणता अरे समीर लय मोठं प्रॉब्लेम आहे, गर्दी पण आहे, काय करू. मी म्हटलं काय नाही, तो समोरचा ना त्याच्या खिशात करू. म्हणता काय माणसातच काय मारित तो. म्हणता त्याका म्हणता कळला तर. म्हटलं खय मगाशी माका झाली तुझ्या खिशात करे तुका खय कळला. तो बोललो म्हणून माका बोलायचं लागला. लक्ष दिला काय तर मी आधी युट्यूब चालू आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला लोक ऐकतात बरोबर की नाही. पण योग लागले काय सांगणार. ती म्हणतात गाला खळी कोणाच्या बाईक माझी तुमचा काय प्रॉब्लेम. ती स्टँडवर लावीच नाही काय नाही पहिला मस्करी केल्या. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. जानकी बैठे हैं मेरे सीने में. जानकी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती केली. जगामध्ये सगळे शिकले, इंजिनियर झाले, पण जगातील एकमेव इंजिनियर जर कोण असेल ज्यांनी सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये बांधला ते छत्रपती शिवाजी महाराज. जगातले एक नंबर इंजिनियर बरोबर ना. आणि ते दोनच राजे इथे गाजले. एवढा आवाज लाव हगीत लावू चला गा. म्हणजे काय एवढं जीवा एवढं बाबाटलं म्हणजे विचार करा ना. 90 आमच्या गावातलं असतं 90, 30, 60. बारी गेले काय तडसोबा बुवा पेटा बुवा उडव आणि अभंगापर्यंत त्यांची उतरत नाही. बुवा पेटव ना पेटव. भाषा बघा प्रत्येकाची भाषा प्रत्येकाला प्रिय आहे. उडाळ्यात गेलास का बुवा पेटव, वाईच कणकवली बुवा उडव, राजापुरात गेलं बुवा खल्लव, रत्नागिरीत गेलं बुवा मुळा हात घाल. एकांना बक्षीस दिला म्हणता मुळा खात घाल, 20 रुपये दिले आणि म्हणता मुळा खात घाल. त्याच्यात 20 वाढवलंय, 40% रिटर्न दिलं म्हटलं तू तुझं घाल. आल्यावर डांबार काय या भजनाच्या माध्यमातून बरेचसे गाव फिरलो. मोरे साहेब तुमचं गाव कोणता? इकडून नळाच्या पाणी तलाला. प्रत्येकाची भाषा प्रिय आहे. तुमची भाषा शब्द वेगळे बरोबर की नाही. आता गोव्यात गेलास तर तिकडे मुलाला बुरगो म्हणतात, बुरगो, आणि चमच्या काय म्हणतात कुलो. त्या दिवशी
एका मित्राकडे घेऊन गेलोय आणि मित्राच्या बायकोने शिरो बनवल्या आणि ह्यो गोव्यात जाऊन निघलो शिरो बनवल्या आणि ह्यो गोव्यात जाऊन निघलो आणि मी म्हटलं काय रे शिरो कसं झालं चमच्यान खात होतो अरे म्हणता शिरो मस्त झालो पण पुल्यात चिकटला म्हटलं शिरो बरोबर झालं आणि पुल्यात कसं काय भाषा बघा प्रत्येकाची भाषा प्रत्येकाला बरोबर की नाही आता हय तो काय उडी मारता ते तुम्ही बघा काय ता माका म्हणतात तू हलवू नको तुझी कवटा फुटा आणि ज्याच्याकडे होत त्याची गुप्तली ज्याच्याकडे नाही त्याची कशी गुप्ती बोलताना विचार करायचा कारण बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात पण आपण काय बोलतो कुठे बोलतो हे शिकायला अख्खं आयुष्य लागतं त्यामुळे बोलताना महिला वर्ग बसलाय म्हणून आटोक्यात बारीक केलंय पण तू नको त्या विषयात हवात माझ्या झिलक अक्षरशः नागडो केले माका म्हणता तुझ्या झिलावर संस्कार भारी केलं म्हटलं बुवा आपले संस्कार आपल्या मुलांवर करायचे याच्या झिलावर संस्कार बरे असून त्या दिवशी याच्या घराकडे गेलाय तो पोरगो माका बघल्याने धावत दिलो नंतर काका कसे आहात आणि ह्यो नुकतोच आंघोळ करून निघलो आता बाबा म्हटल्यावर पाया पडायचं म्हणून तो पोरगो येऊन डायरेक्ट पाया पडात गेलो पाया पडान घ्यायचा की नाही तो 2 पावला पाठी गेलो अरे मी म्हटलं एवढे मुलावर संस्कार चांगले इले तुझ्या पाया पडून घ्यायचा तो म्हणता तुका माहित नाही एका पाया पडल्यानंतर घंटा वाजवायची सवय माझ्या मुलाचा कारण मेरे दिल की ये दुआएं तुमच्यासाठी मेरे दिल की ये दुआएं कहीं दूर तू न जाए बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी त्या पुरींबद्दल काहीतरी सांगत होतं ना प्रेमाचं काहीतरी सांगत होतं अरे तुका माहित नाही पहिला प्रेम तेव्हाची गाणी काय होती दिल दीवाना काजी खाली येना इंसाना मगाशी मी सांगितलं पप्पानी गणपती आणला त्याच्या अगोदर नागपंचमी येते ठीक नाही त्या नागपंचमीसाठी सुद्धा मी गाणं काढलेलं आहे तुमच्या पप्पानी नागोबा आणला फॉस करतोय आला
हळवाच्या पानावर. संस्कृती आहे, आपले सण आपल्या मुलांना माहिती पाहिजे. बोनी सांगितलं सध्याची काय झालं ते एका वाक्यावर हसलं तर काय कळलं. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. बघा तीनच टकली आहेत माझ्याकडे. ही टकली कशामुळे झालीत माहित? जेव्हा मूल जन्माला येतं आई त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, तेव्हा त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊ लागतात. आणि लगीन झाला की बायको प्रेमाने हात फिरवता केस जाऊ लागतात. त्याच्यामुळे प्रेम बघा काय प्रेम असतं. आता तो येऊन सांगतात म्हणजे हरी सुद्धा फुलकून असं त्यांची तशी परिस्थिती तीच. कारण आज माणसाला टेन्शन एवढं आहे. आज महिला बसल्या आहेत भारी आहेत पण त्यांच्या डोक्यात विचार काय चालू हा उद्या डब्याला भाजी काय बनवायची, उद्या चिकन बनवायचं की माशी आणायची. ही त्यांच्या डोक्यात टेन्शन असत. आमच्या गावात गेला तर हल्ली ती केसावर भांडी केस देतात आणि भांडी घेतात. आमच्या घरात जवळजवळ 4-5 टोप जमा झाले. त्याच्यात ते तुमका ती हानी देते. तुमचं फेवरेट सॉंग आणि ऐका श्री सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत्पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा. दूर करी तो
त्यांनी म्हणा का नाही. या ठिकाणी शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अजून एक 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. आणि त्यांची फरमाईश आहे, तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं, ऐसा सनम तो सिर्फ लव्ह मॅरेज झाला पण घरात म्हणता भांडी घासूची लागते, दार लावून भांडी घासूची लागतं. मग म्हटलं करतोस काय, म्हणता ती भांडीचा आवाज बाहेर जाताना टीव्हीचा आवाज मोठं करूची लागतो. लव करा, एकीबरोबर तिच्याच बरोबर संसार करा, नाही तर आजकाल फॅशन झाली. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. असं त्यांची नावं घेऊन, कोणाची नावं घेऊन केलेच या ठिकाणी एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव बचकोबर असता मावळी म्हटलं हे विमल विमल एक मोठी पुडी, एक मोठी पुडी आणि एक दुसरी बारकी पुडी. ही बारकी पुडी फोडायची आणि मोठ्या पुडीत घालायची आणि हलवायची, खळखुळ खळखुळ खळखुळ. आपला खेळ झाला काय, वर्ग्यात द्यायची खेळ, खळखुळ खळखुळ. काय विमल, तंबाखू व्यसन करा, शेतकऱ्याला
सुद्धा व्यसन होतं, पण ते व्यसन कशासाठी? आपल्या बैलांना विश्रांती मिळावी म्हणून तो तंबाखू खायचा. बरोबर ना? तुम्ही काय खाता? असं ते. पण कोणतंही व्यसन असेल तर ते व्यसनाधीनतेकडे जाऊ नये, त्याच्या अधीन होऊ नये. बाकी काय हे भजनाच्या माध्यमातून हेच सांगायचं, बरोबर की नाही? आज मगासपासून बुवा महिलांवर बरंच काय सांगत होते. त्यांनी सांगितलं तो कायदा काढा, आणि खरी परिस्थिती आहे आज तो कायदा येणं गरजेचं आहे. पण आज पुरुषांची नजरच वाईट झालेली आहे. आपण म्हणतो मी सभ्य आहे, या जगामध्ये कोण सभ्य नाही हो. आता ह्यो सांगता हा असा कायदा काढा तसा कायदा काढा, ह्याच्या समोर ऐश्वर्या गेली तर ह्यो का बघूच सनी लिओनी तर आणि डोळे मोठे लय वाईट हवं या. ते टेबल टेनिस असतं ना महिलांची, टीव्हीवरती ती बघणार, पण ती बघताना खालसून बघणार, असं झोपात खालसून आता तोंड दो बूंद मुझे भी पिला दे शराब, फिर देख होता है प्यार. शिवाजी महाराजांचे छावे सकाळी कडक इस्त्री करून कपडे घालून जाणार, कुठे शाखेमध्ये जाणार, इकडे तिकडे जाणार, आणि संध्याकाळी बघितलात हे गवताच्या तणशी याच वाटेने ना परिस्थिती आहे बघा. असं दे या ठिकाणी शिवशक्ती ओके ओके शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून 151 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे या गाण्यासाठी. त्याचप्रमाणे कावेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमानाचं 500 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. सॉरी 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. आणि हे 500 सुशील पाटेकर यांच्याकडून सुद्धा साईबाबांच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. अच्छा. आणि काविश टूर्स ट्रॅव्हल्स यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्री केतन भरणकर यांच्याकडून देवीचं गाणं घ्या. ठीक आहे.
राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी एक गाणं हरकत नाही. हां ओके 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 हे घेऊन घेऊन जा बुजून बघा. एकविरा माऊली आम्हा कोल्यांची सावली, एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला, एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर किती सुंदर, आई तुझा डोंगर राजसाहेब ठाकरे यांच्यावरती नजर करारी भाषा ठाकारी असं रुबाब कुणाला जमायचं नाही. नजर करारी भाषा ठाकारी असं रुबाब कुणाला जमायचं नाही. दिलाचा राजा माणूस लय भारी महाराष्ट्राचं फरमाईश आहे ती पूर्ण करतो. साईबाबाला 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 साईबाबा वाढत चाललेले आहेत. या ठिकाणी सुशील पाटेकर यांच्याकडून दोन्ही वादकांसाठी होय ना, दोन्ही वादकांसाठी
रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानते, धन्यवाद. बाल गणेश मित्रमंडळ एकविराचं गाणं घेतल्यामुळे हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानते, धन्यवाद. नाव काय सांगितलं? लग्न कोणाचं झालं नाही? प्रकाश मोंडे नाही ना, मग मंगलाष्टका म्हणाक लावलं. बरं, ज्यांची नाटी झाली त्यांच्यासाठी कोणाचं नाव मंगलाष्टक एकच म्हणते, पण लग्नात जी मजा असताना गावात ती हई नाही. पहिली हळद लावणार होय की नाही? तुझा गोल गोल माझा गोल गोल होई होई काय गोता गोल गोल का मोरे काका कपाळाचा कुकू गोल गोल तुझ्या रुडलो माझ्या रुडलो. ती मजा वेगळी होती. आता कोणा घ्यायला नाही. पहिली आई सुद्धा बाळाला झोपवताना अंगाई म्हणायची, निज निज तान्या बाळा तुझी आई गेली व्हाळा तिने उरले आपले सोळा. आताच्या औषध काय आता काय तो काळ वेगळा होता. तेव्हा गाणी सुद्धा कशी होती? हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा तो खेळणा हलके हलके जो जवा आणि तेव्हाची पाळणे लाकडी. आमचं जन्म त्या लाकडाच्या पाळण्यात, म्हणजे थंय आमच्या पाळण्यात घालीत आणि वर एक पाळणं फिरा. आमच्या तोंडात दात नाही बघ. ह्यो सांगता माझे दात पुढे, माझं दोष आहे. मी काय लहान असताना ओढून ओढून काढलं. पण ती आईची चुकी झाली ना, आईची चुकी झाली. म्हणजे तुम्ही म्हणशात आई कशात दोष देतं, तर सगळे चिडूक लागले, दात पुढे दात पुढे. औषध विचारलंय, गडबड कशी. आता मी लहानपणापासून सेलिब्रिटी, माझ्या बारशात एवढी गर्दी, औषधीचे एवढे मैत्रिणी आली. ते बारशा म्हटल्यानंतर ती विहिरीवर जाणार, लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जातात की ना. थै जाऊन पूजा करणार, तांदूळ लावणार का? आपल्या चेडवाची किंवा झिलाची दात चांगली होते म्हणून. त्या मैत्रिणींनी गडबड केल्यामुळे गडबडीत साधे तांदूळ घ्यायचे ते सोडून औषध बासमती दिल्या. झाली परिस्थिती. आपलं दोष सांगा. अरे दात पुढे हे व्यंग आहे ना बुवा. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, घासावा शब्द तासावा शब्द बोलावा शब्द सांभाळूनी. कोणाचेही वर्म कोणाचेही व्यंग जात पात धर्म काढूच रे. ह्या व्यंग ना. पण ह्या दातार लय कमवले. काका म्हणता पैसे कमवतोस प्लॅस्टर मारून घे का? अरे ह्याच्यावरच सगळा चालला. उद्या समजा एखादा माणूस मेला ना, बघा परिस्थिती काय असता. माणसाचे खाऊचे दात वेगळे, दाखवचे दात वेगळे. माणूस मेल्यानंतर त्याचा तोंड असा बंद करतो. मी मेलाय समजा, मराचंही नाही तसो. पण मेल्यानंतर जर माझ्या तोंडातून किती हात फिरवा, अजिबात बंद होणार. आपले खाऊचे हे दाखवचे हे. त्या बारक्या पोरग्या सांगता कोलगेट लाव, तू आधी लाव. हल्लीची मुलं बुवा हुशार आहेत आणि मराठी मीडियम मध्ये मुलं शिकणारी आहेत. आज मराठी मीडियम मध्ये शिकणारीच मुलं पुढे गेली आहेत. आमचे आई वडील आज शिक्षक चांगले चांगले नोकरीला जे आहेत ते मराठी मीडियम मधून शिकलेले आहेत. पण हल्ली परिस्थिती वेगळी आहे. हल्ली आमका सेमी इंग्लिश व्हाया होय की नाही. इंग्लिश मधून पोरगा शिकला पाहिजे. ह्यो लोकांका ज्ञाना शिकवता आणि हो त्या इंग्लिश मीडियमच्या शाळेत शिपाई. हा जिल्हा काय जिल्हा परिषद लग्नाची मजा वेगळी आहे. आली लग्न घटी समीर नवरा आपल्या बायकोवर असं प्रेम करा.
ह्या गाणं लागतात. माझ्या लग्नात विचित्रच प्रकार होते. मंडळी जमली सारी मांडवदारी बोला शिवमंगल सावधान मंडपची जोडा तुम्ही जा 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 मंडपची जोडा तुम्ही जा 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 मंडपची जोडा तुम्ही जा 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 मंडळी जमली सारी भरलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी भरलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडपची जोडा तुम्ही जा 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 मंडपची जोडा तुम्ही जा 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 मंडपची जोडा तुम्ही जा 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 लग्न झालं मी जेव गेले. जेवून गेले जेवले बिवले बाहेर दिल्यानी काय परत 5 दिवसांनी 5 परताव आणि 5 परताव ना मग वशाड टन वाजलं मटण शिजलं हडकानं दुखती या ना लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा गावानी काश्मीरला लोणावळा खंडाळा झाला काय वर्षभरात पहिल्या दिवशी जन्मला बाळ चौथ्या दिवशी त्याच्यात मजा कोणाची असतं माहिती ते आत्तेची मजा त्या बारशा दिवशी त्या पाळण्यात घालताना वरसून एकदा काढणार खालसून एकदा काढणार अशी 5 वेळा त्या पाळण्यात वरसून खालसून करणार आणि मग पाळण्यात ठेवणार आणि आत्तेकच चान्स असतात त्या बाळाक जवळ घेणार आणि त्याच्या कानात काय करतात आणि मग त्या बारक्या पोरग्याचे कान छान असतात ते करता पूर ऐका येत नाही तो वर्ष 2 वर्ष ठीक आहे. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक गाणं घेतोय. कारण गाजवली तलवार संदेशाचा समुद्र पार कीर्ती आजही साहेब तुमचं नाव घेता येई स्फूर्ती अशी आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आजही प्रत्येकाच्या मनात आहेत. कोणत्या पक्षाचा विषय नाही पण आज नाव घेतलं की जी स्फूर्ती येते ती बघा कशी म्हणे बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना जय जय शिवसेना जय जय शिवसेना जय जय शिवसेना
8997 8997 ओके आलं ना अजून नाही वेळ झाला तर लेट झाला आता सगळ्यांची झोप मोडली झाला एक तासात परत या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा भजनी पोहनची नावं गाजतात. गणेश जांभळे असतील, समीर कदम असतील. उद्या आम्ही गेल्यानंतर आमची नावच फक्त राहणार. समजा मेलो तर आमका कोण म्हणणार नाही चला चला त्या बुवा उचला, ते शेवटी म्हणणार ता माडा उचला. ही परिस्थिती आहे. काळाप्रमाणे जगणं गरजेचं आहे. ओके लवकर येईलच म्हटलं गेलंच की का बघायला आलास की ह्याला आलास कांदा कसा काढी माहित नाही. वाईट आहे मी वाईट अगदीच नाहीच मला बोलायला जगला तर येऊन एकदाच चावा पैसा म्हणता ठेवतं खय. अरे माझी बँक का बायको बँक तुझी खायची बँक का पैसा घेत झाला पर्याय नाही. तर सगळं चालला ह्या मुलांसाठी चाललेला. मी आपलं विरंगुळ म्हणून सांगले पोरगं माझं घेतलं मी खायचे प्यायचे लाट पैशाचे लाट नाही. तू डायरेक्ट माझ्या पोरग्यात नागडो केलंस. तुला माहित नाही तुका कर्तृत्व आणि माझं नेतृत्व काय आता. हे गर्दी पळवले मी हा आता थोड्या मीच पळवतले गवळण म्हणाले असं या ठिकाणी अभंग घेतोय आणि मग गवळण घेऊन भुवनकडे बाहेर येतो.